श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा तसेच देव दिवाळी. या दिवशी आपल्याला काही कामे ही आवर्जून करायची आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल. तसेच काही चुका या चुकूनही करायच्या नाही की जी चूक आपल्या महागात पडेल. भरपूर वेळा असे होते की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि मग या चुका आपल्याकडून होऊन जातात आणि मग चूक झाल्यानंतर मग आपल्या ही गोष्ट लक्षात येते. तर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य हे सुखकर होईल. तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल. भरपूर जणांना आर्थिक टंचाई देखील असते. पैसा हा येत नाही किंवा पैसा आहे पण तो स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. जिथे गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो किंवा पैसा यायला जागाच नसते. भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, पाहिजे तसे पैसे देखील मिळत नाही. मग अशा वेळेस काय करावे? आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे? तसेच घरात कोणी सतत आजारी असेल तर कोणते उपाय करावे? मुलांची प्रगती होत नसेल, त्यांच्या कामामध्ये अडथळा येत असेल किंवा नोकरीमध्ये अडथळा येत असेल किंवा अभ्यासामध्ये पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर कोणते उपाय करावे? ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकरांच्या विजयाला समर्पित आहे. या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपुरवातींचे हवन देखील केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी देखील धारणा आहे. त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणेच त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला. त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली. अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आणि स्वर्गलोकात आपले आसनस्थान ग्रहण केले. तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. याच दिवशी श्री विष्णूंचा विवाह देखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देवदिवाळी असेही म्हटले जाते. तर या दिवशी कोणते उपाय करायचे ही सर्व माहिती आपण बघूया. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठावे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. लक्ष्मीपूजनाचा दिवस जसा आपला महत्त्वाचा होता तसाच हा दिवस देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही उठल्यावरती आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे. अगदी घरामध्ये कोणी आजारी असेल, लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकावे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे देखील प्राप्त होत असते. तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गंगाजल हे आवर्जून टाकावे. आजकाल गंगाजल हे पूजेचे साहित्य भेटते तिथे मिळून जाते आणि जर तुम्हाला गंगाजल मिळाले नाही तर आंघोळीच्या पाण्याकडे बघायचे, गंगा नदीचे स्मरण करायचे, हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे. यामुळे गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते कारण की हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भरपूर लोक हे नदी तीरावरती आंघोळ करण्यासाठी देखील जातात पण आपल्याकडून हे शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आवर्जून टाकावे. तसेच तुमची नित्यकर्मे आटोपल्यावरती आपल्याला पहिल्यांदा घराचा उंबरठा हा स्वच्छ करायचा आहे. घराच्या बाहेरचे अंगण देखील स्वच्छ करायचे आहे. घराचे बाहेर अंगण स्वच्छ झाल्यावरती आपल्याला तिथे पाणी आणि गोमूत्र शिंपडायचे आहे. मग तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर तुम्ही छोट्या बॉटलमध्ये पाणी आणि गोमूत्र टाकावे आणि ते थोडे स्प्रे केले तरी पण चालेल. तसेच उंबरट्यावरती आपल्याला हळद आणि गोमूत्र मिक्स करून लेपन देखील करायचं आहे. आपण हळदीचं लेपन आवर्जून करावं. तसेच स्वस्तिक देखील काढायचं आहे. तसेच तुम्ही या दिवशी घराबाहेर रांगोळी देखील काढावी. रांगोळी काढताना आपण लक्ष्मीची पावले आवर्जून काढायची आहे. लक्ष्मीची पावले काढताना आपण एका पावलामध्ये लाल रंग द्यायचा आहे तर दुसऱ्या पावलामध्ये पिवळा रंग हा आवर्जून द्यायचा आहे. जर तुमच्याकडे रांगोळीचे हे रंग नसतील तर तुम्ही कुंकू आणि हळद याचा वापर केला तरी पण चालेल. यामुळे माता लक्ष्मी
लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। जेव्हा एखादे सुशोभित घर असते तेव्हा आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होतो। त्यामुळे तुम्ही हे लेपन जरूर करावं, यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल। तसेच आपण दरवाजावरती देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तसेच तोरण देखील जरूर बनवावे। तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण हे तुम्ही आवर्जून बनवावे। मग एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल असे 11 आंब्याची पानं आणि 11 सफेद फूल आणि त्यावरती आपण हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे देखील आपण तोरण हे घराला लावू शकता। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल। तसेच बाहेरून येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामध्ये येणार नाही। घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार देखील होईल। त्यानंतर आपल्या घरातील देव्हारा देखील स्वच्छ करायचा आहे। तिथे देखील आपण पूजा करायची आहे। या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे। तसेच भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे। आपण या दिवशी पिवळे वस्त्र देखील परिधान करू शकता किंवा लाल वस्त्र परिधान केले तरी पण चालेल। पण या दिवशी आपल्याला एक चूक करायची नाही, ते म्हणजे आपण या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीये। आपण जसे एखादे शुभ कार्य असतो तेव्हा आपण लाल रंगाचे कपडे घालतो, तशाच पद्धतीने आपण या दिवशी देखील लाल किंवा पिवळ्या रंगाचे देखील कपडे घालू शकता। फक्त आपल्याला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाही। तसेच महिलांनी काळ्या बांगड्या देखील या दिवशी घालू नये, काळ्या रंगाची टिकली देखील लावू नये, कारण की मॅचिंगच्या काळामध्ये कधी आपल्याकडून ह्या चुका होऊन जातात हे देखील कळत नाही। मग या गोष्टीची आपण जाणीवपूर्वक काळजी घ्यावी। अगदी घरातील लहान मुले असो त्यांना देखील तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू नका। मग तुम्ही लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालतील। फक्त काळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। तसेच या दिवशी आपल्याला फरची पुसताना एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे फरची पुसताना आपण जे धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ आणलं होतं ते फरची पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता पूर्णतः दूर होईल। आणि जर तुम्ही तेव्हा मीठ खरेदी केले नसेल तर तुमच्या घरामध्ये जे पण मीठ असेल ते मीठ आपण या पाण्यामध्ये टाकावे आणि मग ही फरची पुसावी, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती देखील दूर होते। प्रत्येकालाच आपले चांगले व्हावे असे वाटते असे नाही, तर भरपूर जणे असे देखील असतात की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगले विचार देखील नसतात। मग असे व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये येत असतात। मग त्यांच्यामध्ये असणारी जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचारत असते। त्यामुळे आपण फरची पुसताना त्या पाण्यामध्ये मीठ हे आवर्जून टाकावे। तसेच या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस आहे। आपण अजून देखील तुळशी विवाह हा केला नसेल तर या दिवशी तुम्ही तुळशी विवाह हा देखील करू शकता। तुळशी विवाह करणे खूप शुभ मानले जाते। यामुळे आपल्याला कन्यादानाचे पुण्य देखील प्राप्त होत असते। तसेच आपल्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे देखील यामुळे दूर होतात। दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे। कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते। या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकांबाबत क्षमा याचना करायची असते। देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते। तसेच आपण हा दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा या दिवशी जप करावा। तसेच कुबेर मंत्र देखील या दिवशी आपण पठण करावा। यामुळे धनप्राप्तीचे योग देखील जुळून येतात। कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते। असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत होते अशी मान्यता आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।